हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज बघू शकता हे डाळिंबाचं झाड आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे या झाडाची डाळिंब आणि फुलं. सो गाईज सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवते याचं फूल कसं असतं. सो गाईज बघू शकता हे असं फूल असतं, एकदम रेड असतं. सो गाईज आणि मी तुम्हाला ह्याच्या कळ्यासुद्धा दाखवते, म्हणजे ह्याच्यापासून हे फूल तयार होतं आणि त्यानंतर फुलाचं डाळिंब. सो गाईज बघा ही अशा प्रकारे पानंसुद्धा आहेत आणि ना गाईज ह्याला काटेसुद्धा असतात. सो गाईज बघू शकता तुम्ही इथे आणि आता मी तुम्हाला दाखवते त्याची फळं, म्हणजेच की डाळिंब. सो गाईज बघू शकते इथे एक छोटंसं आहे आणि ते कच्चे. इतक्या झाडाचे सगळे कच्चेच आहेत, अजून पिकलेले नाही आहेत. सो गाईज ह्या पण बघू शकता आणि गाईज हे सुद्धा बघू शकता तुम्ही, हे कच्चे. सो गाईज ह्याचे अजून पिकलेले नाही आहेत आणि हवेने ह्याचे काही पडलेले आहेत, पण ते कच्चे आहेत आणि ते सुकूनसुद्धा गेले. सो गाईज बघू शकता हे अशा प्रकारचे डाळिंब आहे. हे बघा गाईज, हे डाळिंब. परत हे वरचं इकडे आणि गाईज हे सुद्धा बघू शकता तुम्ही, हे डाळिंब. आणि गाईज एक ना त्या साईडला आलेलं आहे. सो गाईज हे बघू शकता तुम्ही, हे खूप मोठं डाळिंब आहे, पण सगळे कच्चेच आहेत. ह्याला 7-8 डाळिंब आलेले आहे. आणि गाईज इथे बघू शकता किती छोटं आहे बघा. हे सगळं अशी खाली पडून खराब झालेले आहेत हे, आणि हे छोटेच असताना पडलेले आहेत, त्यामुळे खराबसुद्धा होते आणि झालेले आहेत. गाईज बघा ह्याची अशी पानं असतात बारीक एकदम. सो गाईज बघा मी तुम्हाला हे दाखवते, हे डाळिंब. सो गाईज दिसत नाही आहे, बट गाईज ते आता हवेनी पडलं. गाईज परत हवा आली होती. सो गाईज बघू शकता अशा प्रकारे हे डाळिंब होतं. सो गाईज असे ना हवेनी भरपूर पडतात. सो गाईज छोटे असतानाच पडतात आणि मग ते खराब होतात. सो गाईज हे अशी हवे येते त्यामुळे, नाहीतर मी असे पाडत नाही, कारण की हे खूप कच्चे आहेत गाईज. आता हे पिकणारसुद्धा नाही असे जे पडतात ते. सो गाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा की तुमच्या घरीसुद्धा आहे का हे अशा प्रकारचं डाळिंबाचं झाड, किंवा तुम्ही बघितलं आहे का आणि ताजे काढलेले आहेत का फळं ह्याची. सो गाईज व्हिडिओ आवडला तर बाय.